फिरूबाई हा. गायकवाड. काय आता कशामुळे पडलं हे सगळं? काय पडले ना आपणच काढले, काय पडलं हे काय? आपण मिळून काढले. हा. हा, किती वर्ष झालं आता तो? 1 वर्षाच्या वरी झालं. 1 वर्षाच्या वर झालं. आता बसलो. आता आजींचे दात काही दात पडले आता चालवले. हे केलं, हा वशी काय प्रो केले, गेल्या वर्षी प्रो केले आणि प्रो करून लगेच त्यासाठी एक पर्याय निघावा या हेतूने आपण काय केलं होतं की आजीबाईंच्या संपले इम्प्लांट करण्याच्या ऐवजी आपण समोरचा जो हाड असतो कपड्याचा हा, तिथे 2 इम्प्लांट प्लेस केले हा, आणि सुंदररित्या आपण त्याच्यावरती एक कवळी बसवून दिली. हम्म. ती कवळी काय होते की त्या 2 इम्प्लांटच्या सहाय्याने वरती त्याच्यामध्ये फिक्स जाऊन बसते हा, हा. आणि मग तुम्हाला म्हणजे इझिली हलत नाही. अरे ताई. तुम्ही त्याला काढून स्वच्छ करू शकता हा, पण अजिबात हलत नाही. बरोबर. हा, हा. याच्याने छानपैकी खाता येतात. होय. ठीक आहे. तर याला म्हणतात इम्प्लांट सपोर्टेड ओव्हर डेंचर. काय म्हणतात? इम्प्लांट सपोर्टेड ओव्हर डेंचर. इम्प्लांट सपोर्टेड ओव्हर डेंचर मध्ये काय करतो आपण, इथे जबड्याचं जे खालचं हाड असतं इथलं हाड नेहमी मजबूत आणि छान सुंदर असतं प्रत्येकाचं. किती जरी हाड दिलेलं असेल तरी इथलं हाड मजबूत असतो. मग काय होतं की जेव्हा आपण मागे इम्प्लांट करू शकत नाही तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये पण अन्न चावून व्यवस्थित अन्न चावून खाण्याची हा, इच्छा आहे. इच्छा आहे. बरोबर. अशा लोकांसाठी आपण एक मधला पर्याय काढू शकतो. त्यामध्ये काय करावं आपण की ज्या नॉर्मल कवळीमध्ये अडचणीचा विषय आहे म्हणजे कसा अडचणीचा विषय आहे की खालची कवळी नेहमी सैल असते. आपण जेव्हा जीभ हलवतो किंवा अन्न चावून खातो तेव्हा खालची कवळी अशी इम्बॅलन्स होऊ शकते हो, हो. किंवा चालताना अशी काय होते हलते खूप जास्त हलते. बोलताना हलते. होय. तर हे हलू नये आणि जेवणाचा आनंद व्यवस्थित घेता यावा यावं. यासाठी आपण काय करतो खाली 2 इम्प्लांट करतो किंवा 3 इम्प्लांट 4 इम्प्लांट पैशांच्या परिस्थितीनुसार आणि बाकीच्या गोष्टीनुसार आपण तो निर्णय घेत असतो. आणि इम्प्लांट करणार त्याच्यामध्ये काय करतो आपण की नंतर इम्प्लांटमध्ये 2 अपार्टमेंट देतो. त्याची मेटल फिमेल हाऊसिंग ही कवळीमध्ये असते. त्यामुळे काय होणार की कवळी जेव्हा आपण बसवणार तेव्हा ती फिट्ट बसते. पीठ बसते. बरोबर. होय. फिट्ट कवळी बसली की मग ती कवळी इझिली हलत नाही. हलत नाही. हलते का कवळी नाही हलत. तुम्ही जोपर्यंत त्या कवळीला काढणार नाही तोपर्यंत ती कवळी निघत नाही. निघत नाही. त्यामुळे तुम्हाला जेवणाचा आनंद व्यवस्थित घेता येतो. होय ताई. दुसरी गोष्ट अजून काय होतं की काही वेळेस आपण असा निर्णय घेतो की पेशंटची मानसिकता असते अशी की त्यांना दात नैसर्गिक जातं मजबूत आहेत ती काढायची नसतात काढायचं. आणि काही दात गेलेले असतात. काही गेलेले दात ठेवून गेलेली दात जी आहेत ती तशीच ठेवून जी आहेत ती दात तशीच ठेवून ती गेलेली दात आहेत ती बसून घेण्यासाठी आपण काय करतो की त्याच नैसर्गिक दाताच्या आधारे रिमुवेबल आरपीडी म्हणजे रिमुवेबल पार्शियल डेंचर म्हणजे जेवढी दात गेलेली आहेत तेवढी दात आपण बसून देतो. ठीक आहे ना. तुमचे सुद्धा इथले वरचे 2 दात आपण ठेवले होते पण एक गेला ना. आता एक आहे आणखी त्याच्या आधारे आपण तुम्हाला वरची कवळी बसवून दिली जेणेकरून कवळी सुद्धा फिक्स असते. ठीक आहे. मग ही कवळी फिक्स झाल्याच्या नंतर वरची सुद्धा ते जवळ दाताचा सपोर्ट घेतला आपण ते दात हलायला लागले म्हणून ते दात आपण आता काढले. पडलाय काढले. हो. दात पडलाय तो आणि मग आता तिथे दात आपण बसून घेतो. दात आपलं तशी ठेवली होती त्याच्यामधला एक दात आता हलून पडला. तर ह्या वरचा दात पडल्याच्या नंतर किंवा 1-2 दात जी आपण ठेवली होती ती दात जर पडली तर त्याच कवळीमध्ये आपल्याला परत आता ती वाढून घेता येतात. आता आपण तुम्ही दात वाढून घेण्यासाठी तर हा एक असा सुंदर पर्याय आहे ज्यामध्ये पेशंटचा खर्च कमीत कमी असतो आणि जेवणाचा आनंद घेता येतो. आता तुम्ही 3 वर्ष झालं व्यवस्थित जेवण करून खातायत. आता किती झालं तर तसं जेवायला बसल्याच्या नंतर जरा त्रास होल्यावरती काय जेवता येते का? जेवताच येत नाही. जेवता येत नाही ना. पण मग आता तुम्हाला एवढी 3 वर्ष जोपर्यंत दात पडलाय तोपर्यंत छान व्यवस्थित जेवण करता आलं का? सुरुवातीला कवळी जेव्हा बसवतो आपण एवढंच आहे तर 1-2 वेळेस ह्या दातानं मात्र चावता येत नाही आपली भाकर. आणि मग आता इकडून खाता येते चांगलं. इकडून चांगलं खाता येते. इकडून चांगलं खाता येते. इकडून चांगलं खाता येते. तिकडला हे दात हलत होता ना त्याच्यामुळे तुम्हाला चावता येत नव्हतं. हा चावता येत नव्हतं पण आता चावता येणार झाले. आता बी नाही. मग आता तेच काय बी आपलं भात बीत खाल्लं तरच काय की कोण चावते. तर हे व्यवस्थितरित्या आपल्याला 2 इम्प्लांट सहाय्याने पैशाचं बजेट जर कमी असेल तुम्हाला तर 2 इम्प्लांट सहाय्याने आपण फिक्स दात बसून घेऊ शकतो आणि तुम्हाला जेवणाचा आनंद पूर्णपणे घेता येतो. एवढंच पाहिजे. मग एवढंच पाहिजे. काय असते मग आता पुन्हा बरोबर. जेवायला आलं तेवढंच आणि आपल्याला मानवलं तेवढंच. हे 3 वर्षानंतरची कंडिशन आहे. आणि बरे. आपण असं आता हे दात पडल्याच्या नंतर बी यावं लागेल अजून.
हो हा? दात पडल्याच्या नंतर आपल्याला परत आणखी तुम्हाला काय करायला लागेल, हम्म. तुझं वरची कवळी पूर्ण कवळी करून घ्यायला लागेल. जर पूर्ण शक्य कवळी? झालं तर आपण हे पूर्ण फिक्स करून घेऊ. हा 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 काड्या घालायच्या नंतर याच्यामध्ये होणार नाही कशामध्ये अशा त्या दोन कवळीमध्ये? स्क्रूवरती त्या कवळीमध्ये दात वाढवता येतो ना. हा हे जर पडले एखादी हो तो वाढवता येतो ना. मग वाढवून घ्यायचं. वाढवून घ्यायचं हा. नाही आपण सगळे फिक्स करून घेऊ. हो हा चालेल चालेल.